कोणीतरी ना, आता थांबा मी आधी तुमचे हँड डाऊन करते, तुम्हीच हँड डाऊन करा, अजून मी होस्ट नाही बनले. मला सांगा होमवर्क काय होता आणि कोणी कोणी होमवर्क केलाय? एक आठवडा झाला ना, चला मला आठवण करून द्या, आपण लास्ट क्लासमध्ये काय केलेलं. मॅम आपण केल्पर्स लॉ पाहिले होते. केप्लर्सचे लॉज पाहिलेले, राईट. आणि होमवर्क काय दिलेला मी? मॅम ते नियम ते चांगल्या अक्षरात लिहून पाठवायचे होते. डन मॅम. हा, पण पाठ पण करायचं होतं, फक्त लिहून पाठवायचं नव्हतं. यस मॅम, केलं पाठ. यस मॅम, पाठ आहे. ओके, व्हेरी गुड. आणि आपण ना एखादं गणित नव्हतं सोडवलं ना न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल लॉ वरती? न्यूटनचा ग्रॅव्हिटेशनचा नियम बघितलेला आपण? नो मॅम. होता बघितला ना? बरं ठीक आहे. चला आता मी आधी ना तुमचं टेक्स्टबुक शेअर करते आणि मग पुढचं बघूयात आपण. चला तुम्ही तोपर्यंत मी शेअर करते टेक्स्टबुक, तोपर्यंत तुमचं टेक्स्टबुक तुम्ही ओपन करा तुमच्या समोर. सो टेक्स्टबुक ओपन होते तोपर्यंत क्विकली मी रिवाइज करून देते तुमचं, की आपण काय काय बघितलेलं आधी. सगळ्यात आधी तर बघितलं आपण की ग्रॅव्हिटेशन नक्की काय असतं, राईट. त्याच्यानंतर ना आपण बघितलं की सर्क्युलर मोशन जे आहे ते सर्क्युलर मोशन बद्दल थोडंसं 9th मधून रिवाइज केलेलं, राईट. ते आपण आज पण थोडंसं बघणार आहोत. सो जर तुम्ही ते आठवत नसेल तुम्हाला तर डोंट वरी. आणि त्याच्यानंतर ना मग आपण केप्लरचे लॉज बघितलेले, की केप्लरने हे जे सगळे आपले प्लॅनेट्स आहेत, सगळे ग्रह आहेत, ज्यावेळी ते फिरतात आहेत सूर्याच्या अवतीभोवती, तर त्यावेळी काही नियम पाळले जातात. तेच नियम आपण बघितलेले, ते केप्लरचे लॉज होते. ठीक आहे. अच्छा, आता ना आता तुम्ही मला मुलांनो जरा सांगा, मी स्क्रीन शेअर करते. ऍक्च्युली काय आहे ना, मी आणखी पण एका वर्गाला शिकवते 10thच्या. दोन वर्गांना, मग टोटल असे 3 वर्ग होतात. मग ते कुठल्या वर्गामध्ये काय काय घेतलेलं ते थोडंसं आठवायला तुम्हाला आठवण करून द्यावी लागेल. म्हणजे मला तसं मला आठवतंय रफली, हा जेवढं मला आठवते आपण इथपर्यंत संपवलेलं, राईट. केप्लरचा 3rd लॉ पर्यंत. येस ऑर नो? येस मॅम, संपवलंय ते. यस मॅम. हे नव्हतं केलं आपण ऑल, जेवढं मला आठवते हे पण केलेलं ना रे. ऑल ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट अदर ऑब्जेक्ट, हे नव्हतं केलं. न्यूटनचा लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा नव्हता केला इथून, हे नव्हतं शिकवलं मी हे वाला इथपर्यंत. मॅम फक्त सुरू केलं होतं. अच्छा, फक्त सुरू केलेलं होतं आपण. बर ठीक आहे, चालेल. तर चला आता ना, हा आपण आता हे कंटिन्यू करणार आहोत. हे आता आपण समजून घेऊया. हा जो नियम आहे ना मुलांनो, खूप खूप जास्त महत्वाचा आहे. त्याच्यामुळे आता मी काय काय बोलणार आहे त्याचा एक एक शब्द तुम्ही खूप लक्ष देऊन ऐकायचंय. आणि मधूनच मी कोणालाही विचारेल की मी काय बोलली, सेम टू सेम फक्त रिपीट करा मी आता जे बोलले. आणि असं का करणार आहे मी, कारण मला हे बघायचं असेल की तुम्ही किती लक्ष देऊन ऐकताय. ठीक आहे. तर चला, पहिली गोष्ट, आता तुम्ही ह्याचं जर नाव बघितलं तर काय नाव दिलंय? न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. पहिली गोष्ट, जसं आपण लास्ट क्लासमध्ये डिस्कस केलेलं की फक्त पृथ्वीकडेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स नाहीये. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणाकोणाकडे आहे? जगामधल्या सगळ्या त्या वस्तूंकडे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ज्यांचं स्वतःचं मास आहे. स्वतःचं मास आहे म्हणजे काय आहे? स्वतःचं एक वस्तुमान आहे. त्या सगळ्या गोष्टींकडे, त्या सगळ्या वस्तूंकडे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. म्हणजे माझ्याकडे पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. काय जर माझ्या शरीराचं वस्तुमान आहे ना, तुमच्याकडे पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. सगळ्यांकडे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. मग हा जो नियम आहे न्यूटनने दिलेला, हा विश्वातील सगळ्या वस्तूंवर लागू होतो. म्हणून ह्याचं नाव फक्त न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन नाहीये,
पण काय नाव आहे? न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. पूर्ण युनिव्हर्स मध्ये तो लॉ फॉलो होतोय असा त्याचा अर्थ आहे. ओके, तर मग आता हा लॉ काय सांगतोय ते आपण बघणार आहोत. तर मला ना, चला मी एकाचं कोणाचं तरी नाव घेते. आता अचानकच नाव घेणार आहे, बघू कोणाचं लक्ष आहे. मी सांगितलं लगेच अनम्यूट करून मी जे सांगते ते काम करायचंय. सो बी रेडी. कोणाचं पण नाव मी घेऊ शकते, अचानक घेऊ शकते. ठीक आहे, सानिया. सानिया बेटा, हे जे मी हायलाइट केले ना, हे वाच इथून ते इथपर्यंत. तू इथे जर तुझ्या मोबाईलवर छोटे दिसत असेल तर तू तुझ्या टेक्स्टबुक मधनं पण वाचू शकते. मॅम, माझ्या टेक्स्ट बुक मध्ये ना मराठीतून आहे. अच्छा, बरं ठीक आहे, तू मराठी मधून वाच. न्यूटनच्या सिद्धांतानुसार असं काहीतरी सुरुवात होत असेल बघ त्याची. येस मॅम. हा, वाच. मॅम, इंग्लिश मधूनच वाचते, माझ्याकडनं आता पुस्तक अवेलेबल नाहीये. बरं ठीक आहे, वाच मग. तुझ्या स्क्रीनवर जे दिसते ते वाच. येस मॅम. अकॉर्डिंग टू धिस काय मॅम ते? अकॉर्डिंग टू दिस थिअरी. Theory. According to this theory, Every object in the universe attracts every other object with a definitely force. This definite force. With a definite force. This force is directly proportional to the product of the massage of the two objects and inversely proportional. मॅम, तुमची स्क्रीन ना मध्ये हेच होतीये, बंद पडते. Proportional. मॅम, तुमची मॅम, तुमची स्क्रीन ना मध्ये मध्ये बंद होतीये. मॅम, हो. अच्छा ठीक आहे, काय तुझ्याकडे नेटवर्क इश्यू असेल मग काय हरकत नाही. ठीक आहे, मी एक्सप्लेन करते आता मुलांना. बघा काय दिलेलं आहे ह्याच्यामध्ये. नीट आपण ना, हे थोडं लांब सेंटेन्स आहे ना, लॉंग आहे. आपण ह्याला तोडून ब्रेक करून ह्याला व्यवस्थित समजून घेणार आहोत. ठीक आहे, आता ना ह्याचा नियम काय सांगतोय, न्यूटनचा नक्की नियम. अकॉर्डिंग टू दिस थिअरी म्हणजे न्यूटनच्या ह्या थिअरीनुसार. थिअरीला मराठीत काय म्हणतात मला माहिती नाही. थिअरी म्हणजे ना सिद्धांत. एक असते थिअरी, एक असते प्रॅक्टिकल. तर थिअरी म्हणजे काय असते, जी अजून सिद्ध नसते केली की हा असं कदाचित होत असेल. मग ती थिअरी नंतर प्रयोग करून पाहतात की खरं तसं आहे का. हा, तर केलं असेल अकॉर्डिंग टू दिस थिअरी, पण हे सिद्ध झालेलं आहे. हा जो न्यूटनचा जो नियम आहे तो, तर ते एक्सपेरिमेंट करून बघितल्यावरती तो सिद्ध झाला. त्याच्यामुळे तो सत्य सिद्ध युनिव्हर्स. बघा मिनिंग समजून घ्या. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स म्हणजे जगातली प्रत्येक वस्तू अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट. स्वतःकडे अट्रॅक्ट करते, आकर्षित करते एव्हरी अदर ऑब्जेक्ट म्हणजे प्रत्येकी दुसऱ्या वस्तूला ती स्वतःकडे अट्रॅक्ट करते. विथ अ डेफायनाइट फोर्स, एक विशिष्ट बलाने. असं नाही की किती पण बलाने ती अट्रॅक्ट करेल, कधी जास्त आहे कधी कमी, असं नाही. एक ठरलेलं बल असतं, त्या बलाने ती अट्रॅक्ट करते. हे झालं पहिलं वाक्य. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट मध्ये काय दिलंय,
This force is directly proportional to product of the masses of the two objects. म्हणजे काय, हे जे बल आहे हे समानुपाती आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय, समानुपाती आहे. कशाला समानुपाती आहे? प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट्स म्हणजे त्या दोन वस्तूंची जी वस्तुमान आहेत त्यांना जर आपण गुणलं तर त्याचं जे उत्तर येणार आहे त्याला समानुपाती आहे. म्हणजे समजा एका वस्तूचं वस्तुमान 10 किलो आहे, दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान 5 किलो आहे, मग 10 5 50 50, तर तो 50 kg ला समानुपाती असेल. हे मी करून अजून दाखवणार, एक्सप्लेन करणार, डोंट वरी. आता फक्त आपण मिनिंग समजून घेतोय त्या स्टेटमेंटचा. तर पहिलं तर ते समानुपाती आहे आणि नंतर काय सांगितलंय, अँड. एवढंच नाहीये, ते बल नुसतं समानुपाती नाहीये, ह्याला अजून पण काहीतरी आहे. अँड इट इज इनव्हर्सली प्रपोर्शनल. ते व्यस्तानुपाती आहे. कशाला? स्क्वेअर ऑफ कशाचा तरी वर्ग, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. त्या वस्तूंच्या मधल्या अंतराला तो काय आहे, अंतराच्या वर्गाला तो काय आहे, व्यस्तानुपाती. ठीक आहे. आता मी जे हे बोललीये, जे एक्सप्लेन, आता वाक्य समजले तुम्हाला, तेच वाक्य जे आपण तोडून तोडून समजून घेतलं, आता ते ना मी आता गणिताच्या रूपामध्ये तुम्हाला लिहून दाखवणार आहे, तर अजून जास्त डोक्यात बसेल, एकदम फिट. आणि ना मुलांना नेहमी ट्राय करायचं, फक्त फिजिक्सच्याच क्लासला नाही, सगळ्याच क्लासला, की टीचर शिकवताच अर्ध का होईना पाठच तिथल्या तिथेच होईल, ह्याच्यावरती लक्ष द्यायचं. म्हणजे तुम्हाला जास्त नंतर मेहनत नाही करायला लागणार. ठीक आहे. अच्छा थांबा, मी स्क्रीन शेअर करते. माझा आवाज सगळ्यांना क्लिअरली ऐकायला येतोय मुलांनो? येस मॅम. हो मॅम. आणि मी दिसते पण ना? येस मॅम. ठीक आहे. ओके मॅम. थांबा, आता मी स्क्रीन शेअर करते दुसरी वाली. दिसते? येस येस और मॅम. अच्छा कोणाच्या तरी माईक खूप आवाज येतो रे, माईक. हा ठीक आहे. आता स्क्रीन दिसते? नो मॅम. नाही दिसत आहे. थांबा जरा काही सेकंड थांबा. वंडर आहे यार, ह्याला आता खूप जास्त एवढा का वेळ लागायला लागलाय? येस मॅम. दिसते मॅम. मॅम आता दिसते. ठीक आहे. चला तर बघा, आता काय काय आज सांगतोय तो, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स. तर आपण एक ऑब्जेक्ट घेऊया, पहिलं ऑब्जेक्ट. ठीक आहे. तर हे असं आपण पहिलं ऑब्जेक्ट घेतलं, त्या ऑब्जेक्टला आपण समजा नाव देऊया ए. त्या ऑब्जेक्टचं वस्तुमान म्हणजे त्या ऑब्जेक्टचं, एक मिनिट मी कॅमेरा थोडा वेळ ऑफ ठेवते बघ मुलांनो. जेव्हा की आता मी चांगलं नेटवर्क लावलं तरी पण मध्ये काय होतं सांगा. कॅमेरा थोडा वेळ बंद ठेवते. नो मॅम. ठीक आहे. ओके. सो इथे एक पहिलं एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स. तर पहिलं ऑब्जेक्ट मी घेतलं, त्याला नाव दिले आपण M1, ए नाव दिले आणि त्याचं मास आहे M1. ठीक आहे. आणि आपण हे त्याचं घेऊया सेंटर. अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट. दुसरं ऑब्जेक्ट आपण कुठलं तरी घेऊया, ते घेऊया आणि त्याचं नाव देऊया आपण बी आणि त्याचं मास आपण घेऊयात M2. ठीक आहे. तर मग काय सांगितलंय यांनी,
तर एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट. मग जर आपण ह्यांची जी अशी ना केंद्र जोडली, अशी समजा केंद्र जोडली, तर मग मुलांनो मी ना आज माऊसने लिहिते, तर माझं हँडरायटिंग थोडस म्हणजे खराब येईल, पण ऍटलीस्ट तुम्हाला समजेल असं मी काढते. तर आपण केंद्रांना जोडले इथे, केंद्रांना जोडलं. पहिल्या वस्तूचं वस्तुमान m1 आहे मास, दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान m2 आहे. आणि आता हा नियम काय सांगतोय, तर एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स म्हणजे हा ए जो बॉल आहे तो दुसऱ्या बॉलला स्वतःकडे खेचणारे असा विथ अ डिफायनाइट फोर्स. फोर्सलाच आपण एफ म्हणतो, बल. सेम वे हा बी पण ए ला स्वतःकडे खेचणार आणि ते पण बल एफच असेल, तेवढाच मापाचं बल असेल. तर हे दोघं एकमेकांकडे स्वतःच्याकडे दुसऱ्याला खेचतात. मग आता हा नियम काय सांगतोय, एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डिफायनाइट फोर्स. मग डिफायनाइट फोर्स घेतला आपण एफ. पहिला पार्ट इथे कम्प्लीट झाला, पहिलं सेंटेन्स. दुसरं सेंटेन्स काय सांगतंय, दिस फोर्स इज, हा फोर्स इज प्रपोर्शनल. प्रपोर्शनल म्हणजे समानुपाती, हे चिन्ह टाकलं. टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस, म्हणजे त्यांचं जे मास आहे m1 आणि m2 ह्यांचा प्रोडक्ट म्हणजे त्या दोघांचा गुणाकार. आता ना मुलांना ज्यावेळी तुम्हाला आठवते ना आपण x गुणिले y लिहायचो, तर गुणाकाराचे चिन्ह टाकायची गरज नसायची, आपण डायरेक्टली xy लिहू शकतो मॅथ्स मध्ये, राईट. xy बाजूबाजूला लिहितो म्हणजे हे समजतो की हे गुणाकार आहे. तर सेम टू सेम मग मी इथे m1 गुणिले m2 न लिहिता मी काय लिहिणार आहे, फक्त m1 m2. आता हे जे मी लिहिते ना, हे तुम्हाला स्वतःकडे कॉपी करायचं आहे मुलांनो, कारण ह्या स्टेप्स तुमच्या टेक्स्टबुक मध्ये स्किप केलेत त्यांनी, डिटेलमध्ये नाही लिहिले. तर पहिलं वाक्य म्हणजे दुसऱ्या वाक्याचं पहिला हाफ पार्ट काय सांगतोय, दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. इथपर्यंत अर्थ कळला. म्हणजे जे वाक्य दिले, जे शब्दांमध्ये दिले, ते आपण हे गणिताच्या स्वरूपात मांडणी केली आहे त्याची. ठीक आहे. तर ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणजे समीकरण पहिलं नाव देऊया. नंतर अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल म्हणजे हाच फोर्स इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे, म्हणजे वस्तानुपाती आहे, म्हणजे एक छेद काहीतरी आहे. कशाला, स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे कशाचा तरी वर्ग आहे. डिस्टन्स, आरचा वर्ग. हा, डिस्टन्स बिटवीन देम. तर ह्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपण इथे ना आर पण घेऊ शकतो किंवा डी पण घेऊ शकतो. तर ह्यांनी काय केले ना, तुमच्या पुस्तकामध्ये सुरुवातीला डी नाव दिले, डी फॉर डिस्टन्स, आणि नंतर आर नाव दिले. तर मी सध्या पुस्तकामध्ये दिले तेच घेते. मग मी हे दोघांमधले म्हणजे त्यांच्या केंद्रकांमधलं हे वालं जे अंतर आहे, तर हे वालं अंतर मी किती घेते, डी. तर मग इथे येणार हा डी चा वर्ग. ह्याला समीकरण नंबर 2 नाव देऊया. आता गणिताच्या आपले नॉर्मल जे नियम आहेत, रूल्स आहेत, ते वापरून ह्या दोघांना मी काय करू शकते, कंबाईन करून एकच समीकरण लिहू शकते, कंबायनिंग 1 and 2. तर काय करते बघा, मी हे चिन्ह प्रपोर्शनॅलिटीचं जसंच्या तसं, इथे m1 च्या खाली छेद नाहीये आणि d2 च्या वरती अंश 1 आहे, म्हणजे दोघांचा अंश अंश मी गुणू शकते. मग m1 m1 लिहिलं, m1 m2 लिहिलं अंशामध्ये, आणि दोघांचा छेद छेद मी गुणू शकते. तर खाली काय येईल मग, डी स्क्वेअर. इझी. ह्या दोघांना फक्त कंबाईन केले, एकत्र लिहिलं. आता ह्याच्या पुढचं तर तुम्हाला ऑलरेडीच माहितीये, जेव्हा केव्हा आपल्याकडे हे प्रपोर्शनॅलिटीचं साइन असतं, काय करू शकतो आपण त्या साइनचं, सांगा बरं, कोण सांगेल मला. जी. प्रपोर्शनॅलिटीचं चिन्ह काढून आपण काय करू शकतो, इक्वल टू चं साइन टाकू शकतो, बरोबर आहे ना. येस मॅम. सो आता बघा मग मी काय करते, म्हणून सो एफ इज इक्वल टू, मग आपण ना तसं नॉर्मली प्रपोर्शनॅलिटीचा कॉन्स्टंट म्हणजे कुठला पण एखादा स्थिरांक घ्यायचा असेल तर तो नॉर्मली आपण के घेतो, पण इथे तो के न घेता इथे न्यूटनने तो घेतला जी, आणि उरलेल्या गोष्टी जशाच्या तशा. सो m1 m2
अपॉन डी चा स्क्वेअर. आणि हेच तुमचा जो आहे तो फॉर्म्युला बनलाय, सूत्र बनलंय कशाचं? न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचं. दिस इज दी मॅथमॅटिकल एक्सप्रेशन, म्हणजे ह्याचं गणितीय रूप आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचं. तर तुमच्या पुस्तकामध्ये मग ह्या 1, 2, 3 स्टेप्स नाही दाखवले, डायरेक्ट सूत्र दिले त्यांनी. पण मी असं म्हणते ह्या 1, 2, 3 स्टेप्स लिहा, म्हणजे तुम्हाला स्वतःला समजायला इझी पडेल. आता ह्याच्यामध्ये पुढची माहिती खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये हा जो जी आहे ना मुलांना, ह्या जी ला एक नाव आहे. ह्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. काय म्हणतात? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आय थिंक मराठीमध्ये त्याला म्हणतात गुरुत्वीय स्थिरांक. आणि पूर्ण जगामध्ये ह्याची किंमत एक्झॅक्टली सेम आहे, जी बदलत नाही. आणि ती किंमत तुम्हाला पाठ करायची. ठीक आहे, आता नीट बघा. येस मॅम. आता ही त्यांनी किंमत कशी काढली माहितीये? ती किंमत काढण्यासाठी ह्याच सूत्राला जीच्या स्वरूपात लिहिलं. म्हणजे काय केलं त्यांनी? जीची किंमत काढायची आहे ना, म्हणून 2 वस्तू घेतल्या, 1-1 किलोग्रामच्या 2 वस्तू घेतल्या आणि त्या एकमेकांपासून 1 मीटरच अंतरावर ठेवल्या. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली M1 बनलं, M1 एक बनलं, M2 पण एक बनलं आणि D पण एकच बनलं. त्याच्यामुळे ह्या सगळ्याची किंमत एकच बनली. आणि मग त्याच्यानंतर ना त्यांनी त्या दोघांमधलं बल किती काम करते, मग ते बल न्यूटन मध्ये मोजलं. आणि मग ते बल म्हणजेच इथे जी ची व्हॅल्यू होणार, कारण बाकी सगळ्या तर गोष्टी एक बनलेत. मग ते बल आणि जी सेमच. मग शास्त्रज्ञांनी काय केलं, खूप वेगवेगळ्या वस्तूंच्या जोड्या घेऊन त्याच्यामधलं असंच बल मोजलं. सूर्य आणि चंद्रामधलं मोजलं, परत सूर्य आणि पृथ्वीमधलं मोजलं, पृथ्वी आणि चंद्रामधलं मोजलं, पृथ्वीवरच्या भारतामध्ये 2 वस्तू ठेवून त्याच्यामधलं मोजलं. असं वेगवेगळे प्रयोग करून बघितले. तर प्रत्येक वेळी मग ही जी ची व्हॅल्यू सेमच येत होती. म्हणून मग ह्याला नाव दिलेलं आहे युनिव्हर्सल कॉन्स्टंट. जी इज दिस ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज युनिव्हर्सल कॉन्स्टंट. म्हणजे पूर्ण विश्वामध्ये ह्या जी ची किंमत जी आहे ती स्थिर आहे, म्हणून त्याला युनिव्हर्सल कॉन्स्टंट म्हणतात. त्याची किंमत कधीच बदलत नाही. मग त्यांनी कॅल्क्युलेट केलं, मग त्याची किंमत माहिती किती येत होती ह्या जी ची? तर ह्या जी ची किंमत आहे, 1 मिनिट मी परत लिहिते. तर ह्या जी ची किंमत आहे 6.67 into 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजीचा पण स्क्वेअर. ही व्हॅल्यू तुम्हाला पाठ करायची. ही व्हॅल्यू कशी काढली ते थोडक्यात टेक्स्टबुक मध्ये दिले, मी एक्सप्लेन केले ते ऑलरेडी, एकदा गो थ्रू करा तुम्ही. ठीक आहे. अच्छा, इथपर्यंत आतापर्यंत मी आता जेवढं पण शिकवलं ते सगळ्यांना, ज्यांना कोणाला समजलंय त्यांनी हँड रेज करा. मी सगळ्यांचे हात खाली केलेत. ज्यांना ज्यांना हे समजलं त्यांनी हात वर करा. ठीक आहे. तर आज ऍक्च्युली आपण काय बघितलं, त्यांचा जो नियम आहे त्याचा अर्थ बघितला. आणि त्याच्यानंतर ना आपण काय केलं, त्याचं गणितीय रूपांतर काय आहे ते बघितलं. आणि त्याच्यानंतर ना त्याच्या जी ची व्हॅल्यू काय, कॅपिटल जी ची व्हॅल्यू काय आहे ते आपण बघितलं. बरं, आता काही मुलांनी हात वर केलेत, ज्यांनी हात वर नाही केलेत आणि ज्यांना थोडस समजलेलं नाहीये त्यांना पण मी ही रिक्वेस्ट करते, आणि ज्यांनी हात वर केलेत त्यांना सुद्धा, की मुलांनो बघा, कुठली पण गोष्ट एकदा आपण केल्यावर लक्षात नाही राहत. तर त्याच्यामुळे तुम्ही ह्या क्लासची रेकॉर्डिंग तुम्हाला प्रत्येक सॅटर्डेला सगळ्या रेकॉर्डिंग मिळतात. अजून एकदा ही रेकॉर्डिंग बघा, परत अजून जास्त चांगलं समजेल आणि जास्त लक्षात राहील. आणि प्रॅक्टिस जर तुम्ही केली तर एकदम ते परमनंट मेमरीमध्ये फिट होऊन जाईल. ठीक आहे. तर चला आता पुढे जाऊयात आपण.
पुढचा जो टॉपिक आहे ना तो खूप जास्त महत्वाचा आहे आणि थोडासा तो समजण्यासाठी असं एकदम स्ट्रेट सरळ नाहीये. तर पुढचा टॉपिक समजण्यासाठी जरा नीट लक्ष द्या, लक्ष देऊन ऐका. अच्छा, एक सेकंड, मी आता दुसरी स्क्रीन शेअर करते. तोपर्यंत हे परत एकदा न्यूटनचा सिद्धांत वाचा, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स वाला, आणि ट्राय करा की तुम्ही आत्ताच त्याला पाठ करून टाकाल. ठीक आहे. चला तर आता पुढचं बघूयात. टेक्स्टबुक ओपन करा सगळ्यांनी. केलेत मी. एक मिनिट, स्क्रीन शेअर होती हा मुलांनो, एक मिनिट. म्हणजे मी माझ्याकडून तर केली आहे पण ना हे आय डोंट नो, आज काहीतरी इश्यू आहे बहुतेक. स्लो चालले सगळे, सिस्टमच स्लो झाले असं वाटतंय. हा बघा, दिसतंय हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन और मैग्नीट्यूड ऑफ सेंट्रीपिटल फोर्स. हा बेटा, स्क्रीन दिसत नाही मॅम, दिसत नाहीये. दिसेल तुमच्या टेक्स्टबुक मध्ये बघा. तोपर्यंत न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन नंतरचा लगेच नेक्स्ट वाला टॉपिक युनिफॉर्म मोशन अँड मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रीपिटल फोर्स नावाचा जो टॉपिक आहे तो बघा जरा. मॅम युनिव्हर्सल सर्क्युलर मोशन आहे. बेटा युनिव्हर्सल नाहीये, नीट वाच. सॉरी मॅम, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. आता ज्या मुलांना मी लास्ट इयर शिकवलंय तुम्हाला आठवतच असेल, आपला जो पहिला चॅप्टर होता मोशन, तो मोशनचाच लास्ट सगळा टॉपिक होता हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता मी तुम्हाला हा एक्सप्लेन करू त्याच्या आधी मला तुमच्याकडून ऐकायचंय, कोण सांगेल बर. पहिले तर तुकडे करू याचे, पण तुकडे करून करून शिकायचा हा मुलांना, म्हणजे इझी पडतं आपल्याला. एक आहे, दोन शब्द ह्याला कंबाईन केले, युनिफॉर्म मोशन एक शब्द आहे आणि सर्क्युलर मोशन एक शब्द आहे. दोघांना कंबाईन करून नाव लिहिलेलं आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर आधी आपण दोघांना सेपरेटली समजून घेऊया. सर्क्युलर मोशन काय आहे, कोण सांगेल? मॅम सर्क्युलर म्हणजे वर्तुळाकार आणि मोशन म्हणजे गती. हा, व्हेरी गुड. म्हणजे वर्तुळाकार गती म्हणजे वर्तुळाच्या रस्त्यामध्ये समान वर्तुळाकार गती. एक समान वर्तुळाकार गती. एक समान वर्तुळाकार गती. व्हेरी गुड. युनिफॉर्म म्हणजे एक समान. करेक्ट सर. एक समान गती आहे आणि वर्तुळाकार गती आहे, म्हणजे वस्तू वर्तुळाकार गतीने फिरते पण तिचं गती जी आहे ती एक समान मेंटेन करून फिरते. मग कोण सांगेल आता एक समान वर्तुळाकार गती म्हणजे काय? एक्झाम्पल थोडस देऊन कोणी सांगू शकतं? गेल्या वर्षी मी जे शिकवलेलं आठवतंय का थोडंफार? फॉर एक्झाम्पल की जसं पंखा, की तो एकाच स्पीडनं एक समान गतीनं तो गोलाकार फिरतो, त्याची गती म्हणजे एक समान गती झाली, एक समान वर्तुळाकार गती झाली. ठीक आहे. अजून काटा पण एक समान गतीने फिरतो. काय एक समान गतीने फिरतं बेटा? घड्याळाच्या काट्याची स्पीड सुद्धा एक समान गतीने असते. व्हेरी गुड. करेक्ट, एकदम करेक्ट आन्सर. आणि मॅम वर्तुळाकार गतीचं उदाहरण म्हणलं तर फॅन. ठीक आहे, ठीक आहे.
चला, तर आता मी तुम्हाला हे एक्सप्लेन गेल्या वर्षी पण केले, परत एक्सप्लेन करते. आता ह्याला आपण नीट समजून घेऊया. ठीक आहे. ह्याच्यामध्ये जे एक सूत्र काढले ना मुलांना पुढे, ते सूत्र आपण काढणार आहोत. जरा पुस्तकामध्ये बघा तुम्ही की हे जे काढले सूत्र ते काढणार आहोत आपण. आणि ते सूत्र काढणं असं एकदम सरळ सरळ स्ट्रेट नाहीये, त्याच्यामुळे नीट समजून नाही घेतलं तर तुम्ही नंतर विसरून जाल. तर हे वाला जे फॉर्म्युला काढलाय ना, एफ हा आर वर्गाच्या बघा व्यस्तानुपाती आहे, तर हे आपण सूत्र काढणार आहोत आता. ठीक आहे. तर आता नीट लक्ष देऊन बघा. मी दुसरी स्क्रीन शेअर करते. स्क्रीन दिसतेय? नो मॅम. अच्छा ठीक आहे, काही No, ma'am. सेकंड थांबा, दिसेल. मी केली आहे स्क्रीन शेअर, दिसेल आता, दिसेल. दिसायला लागली की सांगा, मग तेव्हाच मी लिहायला सुरुवात करेल. ओके मिस. Okay, ma'am. दिसते? नो मॅम. बरं ठीक आहे. चला, आधी ना आपण एकसमान गती काय होती ते गेल्या वर्षी ते रिवाइज करूया. एकसमान गतीचं काय व्याख्या होती? वस्तू काय करते? समान कालावधीत समान अंतर कापते, राईट? है ना, त्याला आपण एकसमान गती म्हटलेलं. एक समान गती मेंटेन करण्यासाठी वस्तू काय करते? तिची जी चाल आहे किंवा वेग आहे ती बदलतच नाही. म्हणजे सिंपल सांगायचं मॅम गेलं स्क्रीन दिसत आहे. मॅम स्क्रीन दिसते. ठीक आहे, बरं. ओके ओके ओके, कळलं मला. हा, तर मग सिंपल म्हटलं तर समजा तुम्ही एका गाडीमधून चाललाय, ती गाडी आता हायवेवर आली आहे आणि तुम्ही ना ड्रायव्हरच्या कारमध्ये बसलाय समजा, आणि ड्रायव्हरच्या बाजूवाल्या सीटवर बसलाय. मग तुम्हाला माहितीये ते स्पीडोमीटर ज्याच्यावरती तो स्पीडचा काटा खालीवर जातो, आपण गाडीची स्पीड किती वाढवतोय कमी करतोय त्याप्रमाणे. तर हायवेवर आता गाडी आली आणि रस्ता पूर्ण मोकळा आहे. आणि ना हायवेवर पण जरी रस्ता मोकळा असला तरी एक स्पीड लिमिट असते, तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त स्पीड नाही वाढवू शकत. तर समजा स्पीड लिमिट आहे 60. मग ड्रायव्हरने काय केलं? पूर्ण रस्ताच मोकळा आहे, मग का वेळ घालवायचा? तर त्याने फुल स्पीड जेवढा करू शकतो तेवढा केला, 60 केला. तर समजा त्यावेळी 12 वाजलेले, तर 12 वाजता तो स्पीड किती होता? 60. 12:05 झाले तरी पण 60. 12:10 झाले तरी पण 60. म्हणजे जोपर्यंत हायवे संपत नाहीये तोपर्यंत त्याने 60 वरतीच स्पीड मेंटेन ठेवलाय. काटा खालीवर होतच नाहीये, जिथे तिथेच थांबलाय 60 वरती. मग अशीच गती जी असते त्याला आपण काय म्हणतो? एक समान गती. सिंपल. समान गती. एक समान किमतीने ती चालली वस्तू, म्हणून एक समान गती. एकाच गतीने वस्तू चालली म्हणून एक समान गती. तर ते झालं एका लाईनीमध्ये वस्तू जात असेल तर त्याचं एक्झाम्पल. आता ज्यावेळी वर्तुळाकार गती आहे, एक समान वर्तुळाकार गती आहे, तर आधी वर्तुळाकार गती आहे तुम्हाला ऑलरेडी माहितीये की आपल्याकडे जी वस्तू आहे ती कशामध्ये चालली आहे? एका वर्तुळामध्ये ती गोल 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 गोल, म्हणजे वर्तुळाच्या बॉर्डरच्या दिशेने ती गोल 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 फिरते. तर समजा आता मी हे असं वर्तुळ घेतलं, आता नीट समजून घ्या. सपोज आता तुम्ही ना वस्तूला इथे ए वरती स्टार्ट करताय, ए वरती ठेवलं, ठीक आहे, आणि इथे त्या वर्तुळाचं समजा केंद्र आहे, ओ मग घेऊया आपण त्या केंद्राचं नाव. तर तिथे काय होत होतं? एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत समान कालावधीमध्ये समान अंतर कापलं जात होतं. इथे आपण अंतर मीटर मध्ये ना घेता कसं करतोय बघा.
तर वस्तूने समजा ए पासून चालू केलं आणि समजा 1 सेकंड नंतर, नीट बघा हा, 1 सेकंड नंतर ती वस्तू अशी फिरून फिरून बॉर्डर वरती फिरून फिरून इथे आली, बी वरती आली. मग आपण काय करतोय बघा हा, तर वस्तू आधी ए वरती होती इथे आणि आता ती कुठे पोहोचली, इथे बी वरती पोहोचली. तर मग इथून ए पासून बी वरती जाताना तिने किती कोन मापलाय, म्हणजे हे कोन किती नापलाय. समजा तो आहे 30 अंश. तर इथे आपण जे वस्तूने कापलेले जे अंतर आहे ते मीटर मध्ये न घेता कोनाच्या स्वरूपामध्ये घेते. परत वस्तू समजा बी पासून इथे सी पर्यंत पोहोचली, 1 सेकंदामध्ये सेमच टाइम घेतो आपण. आणि मग परत आपण तिथला कोन मोजला, तर हा कोन किती दाखवत होता, परत 30 अंश. परत सी पासून वस्तू डी पर्यंत गेली, परत आपण डी पासूनचा हा कोन मोजला, हा पण परत आहे 30 अंश. तर म्हणजे काय होतं इथे, नीट बघा काय चाललंय, समान वेळेमध्ये अशा प्रकारचं जे मोशन आहे ह्यालाच आपण म्हणतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. वस्तू सर्कल मध्ये चालली आहे आणि ती इक्वल अँगल ट्रेस करते. इक्वल अँगल काय करते, ट्रेस करते. ट्रेस करते म्हणजेच इक्वल अँगल कापते, TARCE, ट्रेस. ठीक आहे, इथपर्यंत समजलं युनिफॉर्म मोशन काय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय. पुढे आता काय सांगितलेलं, पुढे मला आता काय म्हणायचं, ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ह्याच्यामध्ये समजा आता मला फक्त सर्क्युलर मोशन समजून घ्यायचं. तर हा प्रयोग तुम्ही ऑलरेडी केला असेल बऱ्याच जणांनी. काय केलंय, आज करा हवं तर, आज किंवा उद्या करा, आज कदाचित लेट होईल तर उद्या करा. एक ना साधा आपला कपडे शिवायचा धागा घ्यायचा आहे. असं एकदम मजबूत धागा वगैरे पाहिजे अशातलं काही नाहीये. साधा धागा घ्या किंवा वुलनचा धागा घ्या. त्याच्या एका बाजूला असा छोटासा दगड बांधा आणि त्याचं दुसरं टोक हातामध्ये पकडा आणि गोल 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 फिरवा. हे ऑलरेडी शेतकरी करतात, माहितीये ना तुम्हाला, रानामधली जी पाखरं आहेत त्यांना पळवण्यासाठी. येस मॅम. राईट. आणि मग हे जे करताना कधी कधी काय होतं, ती रश्शीच तुटते. राईट. आता नीट बघा, समजा मग आता तुम्ही हा तो जो दगड आहे तो असा गोल 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 फिरवताय, असं गोल 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 फिरवत चाललाय आणि एका पॉइंटला तो इथे दगड तुटला, तो धागा जो होता ना तो धागाच असा तुटला. मग तो दगड कुठे जाईल मुलांना. आता समजा इथे मी तो दगड घेतलाय हा वर्तुळाच्या वरती आणि तो असा फिरत होता अँटी क्लॉकवाईज, म्हणजे घड्याळाच्या उलट दिशेने तुम्ही त्याला फिरवत होते असं गोल 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 गोल. आणि आता ह्या पॉइंट वरती आल्यावर समजा या पॉइंटला नाव देऊया ई. ई पॉइंट वरती आल्यावरती ना तो धागाच तुटला. मग मला सांगा, तो तुटलेला दगड त्याला पण एक गती आहे, वेग आहे त्याला. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये बघा 2 प्रकारची गती असते. नीट ऐका हा. एक असते 2 प्रकारचा वेग असतो, एक असते अँग्युलर वेलॉसिटी आणि दुसरी असते लिनियर वेलॉसिटी. लिनियर म्हणजे लाईनीमध्ये जातानाची जी वेलॉसिटी आहे आणि अँग्युलर म्हणजे आता हा अँगल कट करत चालले ना ते वस्तू. कोणाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, अँगल. तर हा आधी 30चा अँगल मोजला, परत 30चा मोजला. म्हणून ही जी वर्तुळाकारच्या बाउंड्रीला फिरतानाची जी त्याची जी वेलॉसिटी आहे ती आहे अँग्युलर वेलॉसिटी, वर्तुळाकार गती. आणि आता हा ज्यावेळी दगड तुटेल तर तो दगड परत असा राऊंड घेऊन मग खाली पडला असं होत नाही. तो दगड सरळ जातो एका रेषेमध्ये आणि ती रेषा म्हणजे कशी मिळते आपल्याला, ह्या सर्कलला त्याच पॉइंटला जिथून दगड तुटलाय तिथे असा टँजंट बनवून. एक मिनिट हा, माझा टँजंट व्यवस्थित नाही बनला. हा, असा टँजंट टू द सर्कल जिथे आपण काढला, म्हणजे इथून जर दगड तुटला तर तो असा सरळ रेषेत जाऊन खाली पडणार आहे. मग तो सरळ रेषेत जाताना मग त्याची सरळ रेषेमधली
जी वेलॉसिटी आहे म्हणून त्याला म्हणतात लिनियर वेलॉसिटी. लिनियर म्हणजेच लाईन, लाईन मधली वेलॉसिटी म्हणजे लिनियर वेलॉसिटी. ह्याचं सिंपल एक्झाम्पल तुम्ही घरी पण बघितले मुलांनो. फॅन फिरत असताना चुकून समजा त्या फॅनच्या ब्लेडला काहीतरी लागलं तर ते वस्तू फॅन बरोबर गोल गोल फिरून एक राऊंड घेऊन मग खाली पडते, असं होते का कधी? प्लास्टिकची थैली स्ट्रेट जाऊन पडते खाली, राईट? मग तीच ही स्ट्रेट जाऊन पडतानाचा जो तिचा वेग आहे, जी वेलॉसिटी आहे ती आहे लिनियर वेलॉसिटी. तर नीट बघा इथे, तर वस्तू गोल गोल फिरत असताना तिच्याकडे दोन वेलॉसिटी आहेत. एक असते लिनियर वेलॉसिटी, आपली नॉर्मली लाईनीमध्ये जाणारी, जी आपण आधी पण त्याचे एक्झाम्पल शिकलेले. तर लिनियर वेलॉसिटीला आपण व्ही ने डिनोट करतो आणि दुसरी असते ही अँग्युलर वेलॉसिटी, ज्यावेळी वस्तू अँगल बनवत बनवत गोल गोल फिरते, तर तिला आपण ह्या चिन्हाने दर्शवतो. आता तुम्हाला वाटेल हे डब्ल्यू आहे, पण हे चिन्ह जे आहे त्याला ओमेगा म्हणतात. ठीक आहे, कारण ते एकदम आपण डब्ल्यू मोस्टली असा लिहितो आणि हे असं एकदम गोल गोल चिन्ह आहे ओमेगा. तर हे तुम्हाला ना हायर क्लासेसमध्ये 11वी 12वी मध्ये ह्याच्याबद्दल माहिती आहे, पण आता इथे थोडंसं ते सांगणं तुम्हाला गरजेचं होतं म्हणून मी सांगितलं. आता मुलांनो परत मागे येऊया. येस, पण तुम्ही डायरेक्ट दगडाला पकडून नाही गती देताय. कशाने गती देताय? तुम्ही धाग्याला पकडले आणि तो दगड फिरताना बघा, दगड फिरताना असा पूर्ण सर्कल बनतोय, बरोबर आहे? हा एका साईडला तो धागा आहे आणि इथे जे केंद्रक आहे म्हणजे त्या धाग्याचं दुसरं टोक आहे, ते केंद्रकामध्ये तुम्ही पकडून ठेवलंय की नाही, आणि तिथे हात पकडून ठेवलाय इथे, आणि इथून तुम्ही त्याला गोल 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 फिरवताय. याचा अर्थ दगडाला फिरण्यासाठी किंवा त्याला फिरत ठेवण्यासाठी आपण बल लावतोय दगडावरती. येस, आणि ते जे बल लावतोय ते आपण केंद्रकाद्वारे बल लावतोय, आणि म्हणून मग आपण काय म्हणतो, हा फिरत ठेवण्यासाठी ज्या बलाची आवश्यकता आहे त्याच बलाला इथे नाव दिलेलं आहे सेंट्रीपिटल फोर्स. सेंट्री शब्द बनलाय सेंटर पासून, सेंटर म्हणजेच केंद्र, आणि म्हणून मग ह्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन आहे केंद्रकीय बल किंवा केंद्रीय बल. काय अरे तुमच्या पुस्तकात बघा बर, केंद्रकीय बल आहे, हा अभिकेंद्री बल आहे शब्द, अभिकेंद्री म्हणजे काय? हा, तर ह्याचा अर्थ काय आहे की कुठल्या पण वस्तूला गोल गोल फिरवत ठेवण्यासाठी जे बलाची आवश्यकता असते ते बल हे केंद्रकाकडे असतं, म्हणजे केंद्रकाच्या दिशेने ते काम करत असतं, आणि म्हणून ह्याला नाव दिलेले सेंट्रीपिटल फोर्स. काय नाव दिलेले? सेंट्रीपिटल फोर्स. ठीक आहे, तर आता बघा मी काय सांगते. आता हे पुढचं सूत्र ना काढण्याला आपल्याला काढायला वेळ नाहीये, पण मी एक्सप्लेन करते तुम्हाला. चला आता टेक्स्ट बुक बघा. सेंट्रीपिटल फोर्स काय आहे मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. एक मिनिट मुलांना, मी स्क्रीन शेअर करते. टेक्स्ट बुक मध्ये बघा, तो पॅरेग्राफ रीड करायला सुरुवात करा. चला मी 1 मिनिट देते स्क्रीन शेअर करून, तुम्ही स्वतः त्याला रीड करायचंय, आणि 1 मिनिटामध्ये जर त्या पॅरेग्राफ मधला एखादा कुठला जर शब्द नाही समजला तर तो तुम्ही मला विचारा. बाकी त्याचं ते गणितीय फॉर्म्युला जो काढलाय ना हा वाला, एफ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर, तो आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूयात. चला मी एवढंच फक्त वाचा म्हणते तुम्हाला. हे हायलाइट केलेला पोर्शन जरा वाचा तुम्ही, चला पटकन. मी आता जे तुम्हाला शब्दांमध्ये एक्सप्लेन केलंय ना तेच त्यांनी दिलेलं आहे.
वाचून झालं की सांगा मला. झालं? ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. सो Yes, ma'am. तेच सांगितलेले. आणि म्हणून बघा, सूर्य जे सगळ्या आपल्या ग्रहांना खेचतोय ना स्वतःकडे, ते सूर्याचं पण जे बल आहे जे ग्रहांवर काम करते त्याचं नाव काय होणार आहे? ते सेंट्रिपिटल फोर्स. त्याला पण आपण काय म्हणतो? ऍक्च्युली ते गुरुत्वाकर्षण बल आहे, पण हे जे गुरुत्वाकर्षण सूर्याच्या केंद्राकडे काम करते म्हणून त्याला स्पेशल नाव दिलेले सेंट्रिपिटल फोर्स, अभिकेंद्री बल. ठीक आहे, तर चला आता आपण हा नेक्स्ट वाला जो पोर्शन आहे मी तुम्हाला म्हटलं तो मी नेक्स्ट क्लासमध्येच घेईल, कारण आता स्टार्ट केलं तरी कम्प्लीट नाही होणार आपल्या. ऑलरेडी 9:30 वाजले, 1 मिनिट राहिलं. तर हा इथून ते इथपर्यंत जो पार्ट आहे ना तो आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूया. आता प्लीज होमवर्क नोट करून घ्या. होमवर्क हा आहे की हा जो न्यूटनचा लॉ आहे इथून अकॉर्डिंग टू दिस थिअरी, हे इथपर्यंत हे स्टेटमेंट आणि त्याचं हे गणितीय रूपांतर हे छान ब्युटिफुल हँडरायटिंग मध्ये आधी लिहून काढा आणि त्याला परत पाठ करा. हे 2 मार्काला प्रश्न येतो. स्टेट न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन अँड डिराइव्ह इट्स मॅथमॅटिकल एक्सप्रेशन असा प्रश्न येतो एक्झाम मध्ये 2 मार्काला. तर बघा, हे स्वतःचे आपले हातचे 2 मार्क्स असतात, कारण जसंच्या तसं लिहायचंच आहे, दुसरं काही नाही करायचंय त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर हा पहिला होमवर्क आहे. दुसरा होमवर्क काय आहे तुमच्यासाठी की आता मी जो हायलाइट केलेला पोर्शन तो परत एकदा वाचा, अभिकेंद्री बलाचा तो परत एकदा वाचा. तो एक सेकंड होमवर्क आहे. आणि तिसरी गोष्ट, हे थोडस तुम्हाला समजते का ते ट्राय करा वाचून. पुढचा टॉपिक वाचून ना हे काय केलंय जरा समजते का ट्राय करा. हे जे मी नेक्स्ट क्लासमध्ये घेणार आहे ते. ठीक आहे, तर चल, तर सध्यासाठी एवढंच. थांबूया आता आपण. 9:30 वाजले. आय नो तुमच्यापैकी काही जण जेवले पण नसतील. अच्छा, 1 मिनिट लगेच जाऊ नका. मला फक्त एक लास्ट छोटासा क्वेश्चन विचारायचा आहे. ज्यांना कॅमेरा ऑन करायला पॉसिबल आहे ऑन करा. मी एक स्क्रीनशॉट घेते आपला. आणि ज्यांना ज्यांना समजलं, आपण तसं 2च गोष्टी केलीत आज. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय तो बघितलंय आणि त्याच्यानंतर ना युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय आहे आणि सेंट्रिपिटल फोर्स काय ते बघितलंय. तर हे समजलंय ज्यांना ज्यांना, प्लीज त्यांनी हात वर करा. हात वरती करा. ठीक आहे, चलो गुड. ठीक आहे, मग चला आता आपण क्लास थांबूया तिथे. बाय सगळ्यांना. गुड नाईट मुलांनो. बाय मॅम, गुड नाईट. Ma'am, take care. Bye, ma'am. Good night. ए रेकॉर्डिंग Bye, बघा bye, तुम्ही. ma'am. हा रेकॉर्डिंग बघा. हा रेकॉर्डिंग हो बघा मॅम, अजून एक. बरोबर. Yes, ma'am. हो Okay, ma'am. मॅम. ओके, बाय बाय. Bye. Bye, ma'am.